जेव्हा संत तुकाराम महाराजांनी आपल्या एका क्रोधी शिष्याला म्हटले की 7 दिवसांत तुझा मृत्यू होणार आहे, तेव्हा तो खूप उदास झाला आणि त्या 7 दिवसामध्ये त्या शिष्याने काय केले ते आपण या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत. एकदा संत श्रेष्ठ तुकाराम महाराज बसलेले होते. तेवढ्यात त्यांचा एक स्वभावाने रागीट असलेला शिष्य आला आणि म्हणाला, महाराज, तुम्ही सर्वांशी एवढे गोड कसे वागतात? तुम्ही ना कुणावर चिडता किंवा कुणाची वाईट चिंतित नाहीत. याचे रहस्य काय आहे ते मला सांगा. महाराज म्हणाले, मला माझ्या रहस्यांबद्दल तर माहिती नाही, पण मला तुझे रहस्य तर माहिती आहे. शिष्याने आश्चर्याने विचारले, माझे रहस्य काय आहे महाराज? यावर तुकाराम महाराज दुःखी होत म्हणाले, 7 दिवसांमध्ये तुझा मृत्यू होणार आहे. गुरुच्या मुखामधून हे शब्द ऐकताच शिष्य उदास होऊन निघून गेला. यानंतर शिष्याच्या स्वभावात एकदम बदल झाला. तो सर्वांशी प्रेमाने भेटायचा, कुणावरच क्रोध करत नव्हता. आपला पूर्ण वेळ ध्यान आणि पूजेमध्ये तो घालवू लागला. आतापर्यंत ज्यांच्याशी तो वाईट वागला अशा सर्वांकडे तो गेला आणि त्यांची माफी मागितली. 7 दिवसानंतर जेव्हा तो शिष्य संत तुकारामांना भेटायला गेला, तेव्हा महाराज म्हणाले, तुझे मागचे 7 दिवस कसे गेले? तू आधीसारखाच लोकांवर नाराज झाला, त्यांना अपशब्द बोलला की एखाद्यावर रागावला? शिष्य म्हणाला, बिलकुल नाही. माझ्याजवळ आयुष्यातील फक्त 7 दिवस होते. मी ते व्यर्थ गोष्टींमध्ये कसे घालवू शकलो असतो? मी सर्वांशी प्रेमाने भेटलो आणि ज्यांना दुःख दिले त्यांची माफीसुद्धा मी मागितली. संत तुकाराम महाराज स्मित हास्य करत म्हणाले, बस, हेच माझ्या चांगल्या वर्तणुकीचे रहस्य आहे. मला माहिती आहे की मी कधीही मरू शकतो. यामुळेच मी प्रत्येकाशी प्रेमाने सौजन्याने वागतो. हेच माझ्या चांगल्या व्यवहाराचे रहस्य आहे. शिष्याला समजले की महाराजांनी त्याला आयुष्याचा पाठ शिकवण्यासाठी मृत्यूचे सत्य सांगितले होते. या गोष्टीमधून आपल्याला एक धडा शिकायला मिळतो की बहुतांश व्यक्ती अशा असतात ज्या एखाद्या व्यसनाची शिकार होतात. त्यांना वाटते की अमुक दिवशी आपण हे व्यसन सोडू, पण असे ते करू शकत नाहीत. असे करता करता त्यांचे आयुष्य निघून जाते. जर आपल्याला स्वतःमध्ये बदल घडवायचा असेल तर सुरुवात आजपासूनच करावी, कारण भगवंताने तर फक्त 7 दिवसांचीच निर्मिती केली आहे. 8वा दिवस तर अस्तित्वातच नाही.